हॅलो एव्हरीवन, नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये. तर मी आता आहे सध्या पुण्यामध्ये आहे आणि मी काल रात्री पुण्याला आलेली आहे. पुण्यामध्ये खूप माझे फ्रेंड्स आहेत. मी आधी पुण्यालाच असायची, माझी बहिणी आहेत. तर पुण्यात खूप मस्त मज्जा करणार आहे. पण काही पर्सनल कामं आहेत, त्या कामासाठी मी इथं आलेली आहे, पर्सनल कामासाठी. आणि आता सध्या मी पिंपळी सौदागरमध्ये आहे. तर आज आहे नागपंचमी. पुण्यामध्ये आल्यानंतर ह्या सगळे सण जे आहेत उलट या एन्जॉयच करता येत नाहीत. इकडं पळणं तिकडं पळणं. 15 ऑगस्टच्या दिवशी तसंच झालेलं मला. 15 ऑगस्टच्या दिवशी असं इच्छा होती की लहान लहान मुलांचं दाखवावं काहीतरी, कारण का स्कूल जवळच कॉलनीमध्ये होते. पण मला तेही झालेलं नाही 15 ऑगस्टला. आणि आज नागपंचमी असून म्हणजे एक तर नागपंचमी आहे आणि पहिला सोमवार आहे. तर मस्त मी सकाळी पूजा त्यांनी सगळं झालेली आहे. सोमवार माझा उपवास आहे. म्हणजे पूर्णाचा त्यांनी स्वयंपाक सगळा केलेला आहे. म्हणजे मी राहिलेली आहे अनिलच्या आत्ते बहिणीच्या घरी आणि तिथं सगळ्या गोष्टी आहेत. पण कामानिमित्त आता बाहेर पडलेली आहे. आणि सर्वेशला मी माझ्या बेस्ट फ्रेंड जवळ सोडलेली आहे. तर माझ्या पुण्यातलं घर मी तुम्हाला दाखवते, माझी बेस्ट फ्रेंड दाखवते. प्रत्येकाच्या आयुष्यात एक बेस्ट फ्रेंड असते, तशीच माझी ही खूप बेस्ट फ्रेंड आहे. जवळपास आम्ही 3-3 महिने कॉलवर बोलत नाही, तरी म्हणजे आमचा एखाद्या वेळेस कॉल झाला आणि मग आम्ही पूर्ण ते 3-4 महिन्याच्या ज्या गोष्टी असतात त्या बोलतो. तीच माझी बेस्ट फ्रेंड आहे. आणि मी माझं पुण्यातलं घर दाखवते. पुण्यातलं घर मला माझ्या खूप जवळचं आहे, कारण का त्याच घराने मला खूप सारी स्वप्न जे माझे होते ते पूर्ण केलेले आहेत. तर असं सुंदरसं माझं जर्नी राहणार आहे पुण्याची. तर चला पुढे मी काय काय करणार आहे, काय काय नाही आता सांगते. आता सध्या मी थांबलेली आहे, बाहेर कामामुळेच आलेली आहे आणि इथे थांबलेली आहे. असं इथे पाणी बस नाही, आमचा नेहमीचा रस्ता. आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आणि मला भूक लागली म्हणून साबुदाणाचा वडा घ्यायला आलेली आहे. पिंपळी सौदागरला इंदोर म्हणून एक शॉप आहे, तिथं आलेली आहे. तर मी माझ्या फ्रेंडला आत्ताच भेटून आले आणि सर्वेशला सोडून आले. पण त्यावेळेस ना ते कॅमेरा चालू करायचं लक्षात नसतं आणि कुणालाच म्हणजे मी जास्त सांगितलेलं नाही. तसं मला बघितलं तर सासरमध्ये तर खूप सपोर्टिव्ह असतं. आता माहेरमध्ये तर असणारच आहे, पण सासरमध्ये पण खूप सपोर्टिव्ह आहेत. माझे सासरे, माझी जाऊ असो, सगळे मला. आणि पण मी यूट्यूब ही जर्नी चालू केली, कुणालाच सांगितलं नाही. कारण काय होतं, आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगितलं कारण का त्यांना माहिती आहे मी कशी आहे, काय आहे, काय नाही. त्यामुळं मी खूप जणांना सांगितलं नाही. जेव्हा माझं चॅनल ग्रो होईल त्यावेळेसच मी सगळ्यांना सांगेन, पण सध्या तरी मी कुणालाच सांगितलं नाही. मग त्यावेळेस काय होतं, कसं कॅमेरा हातात घ्यायचा, कसं काय घ्यायचं, याच गोष्टीचा विचार येतो. आणि तसंच झालं माझ्यासोबतही. मला वाटलं एक वेळेस की व्हिडिओ काढायचा, पण मी अजून व्हिडिओ नाही घेतलेला. मी परत उद्या त्यांनी जाणार आहे त्यांच्याकडे. गेलं तर आजही जाईन सर्विसला आणण्यासाठी, पण माझं काही फिक्स नाही माझ्या घरी जाण्याचं आज. पण उद्या नक्की मी माझ्या तिकडे घराकडे जाईल, माझ्या फ्रेंड्सकडे जाईल. ग्रुप होता, त्या ग्रुपमध्ये कुठेही जायचं असेल, खरंच इंडियामध्ये या सगळ्या गोष्टी खरंच खूप एन्जॉय करता येतात. तसंच हे आहे, तर नक्की मी तुम्हाला दाखवते. आणि आता मी जात आहे माझ्या दुसऱ्या घराकडे जात आहे. असं ठरवलेलं की उद्या आपण जुन्या घराला विजिट करूया. आणि आता जे माझा न्यू फ्लॅट होता 8 वर्षापूर्वी घेतलेला, मी तिथं जात आहे. तर हा माझा दुसरा फ्लॅट आहे जिथं आम्ही विजिट करण्यासाठी आलेलो आहोत. आणि मी इथं कधीच राहिलेली नाही आहे. तर तुम्ही बघू शकता ही बिल्डिंग अशी दिसते. तर आता मी माझ्या फ्लॅटवरती जाणार आहे आणि रेंटने दिलेला आहे तो फ्लॅट. तर बघू आपण, मी आता खूप वर्षानंतर बघते हा फ्लॅट. तर तुम्हालाही दाखवते माझी दुसरी सोसायटी कशी आहे. दुसरी इथं फ्लॅट आहे, ती सोसायटी कशी आहे दाखवते. असं बाहेरून अशी दिसते. तर हा फ्लॅट असं ह्या म्हणजे एवढं स्पेस
असं छान. आणि हा माझं या फ्लॅटवरती माझं नाव बघून मला खूप छान वाटत आहे. खूप वर्षानंतर व्हिजिट केलेली आहे या फ्लॅटवरती. तर खूप छान वाटलं मला. तुम्हाला माझी बिल्डिंग कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर व्हिडिओ प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला प्लीज सपोर्ट करा. आणि इंडियामधली ट्रॅफिक हिंजवडीच्या रोडवरती एवढी ट्रॅफिक म्हणजे आम्हाला रावेतपासून रहाटणीला जाण्यासाठी खूप 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 वेळ लागलेला आहे. तर अशीच इंडियाची ट्रॅफिक आहे. आणि आता खूप दिवसानंतर या सगळं मी आलेली आहे, माझ्या ताईच्या घरी आलेली आहे पुण्यामध्ये. आणि तिने एवढं सगळं खायला बनवलेलं आहे. ताई स्वयंपाक करत आहे, दाखवते मी. हां, इथं टोमॅटो, हिरव्या मिरचीचा ठेचा, पापड, गुलाबजामुन. माझ्या ताईची मुलगी आहे रिऊ. इथं मस्त असं खेळणं चालू आहे. कर